नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. कंपनीच्या मुजोरीमुळे शेतकऱ्यांचे आरोग्य व शेती धोक्यात. फ्रेश टॉप फूड्स लिमिटेड कंपनीच्या दूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान. आधीच अस्मानी संकटाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला आता कंपनीच्या दूषित पाण्यामुळे आर्थिक शारीरिक नुकसानाला सामोरे जावं लागत आहे. दिंडोरी तालुक्यातील जानोरी औद्योगिक वसाहतीतील फ्रेश टॉप फूड्स लिमिटेड कंपनीचे दूषित पाणी येथील नैसर्गिक नाल्यामध्ये सोडले जाते. त्यामुळे नाल्यालगतच्या शेतकऱ्यांचे आरोग्य व शेती धोक्यात आलेली आहे. येथील शेतकरी संतप्त कहांडळ यांच्या शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. या दूषित पाण्यामुळे येथील शेतकरी संतप्त कहांडळ व इतर शेतकऱ्यांचेही आरोग्य धोक्यात आले असून घरातील लहान मुले, पाळीव प्राणी, जनावरे देखील वारंवार आजारी पडल्याने या शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. कंपनी प्रशासनाला वारंवार तक्रार करूनही मुजोर कंपनी प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. कंपनीच्या मुजोरीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून संबंधित कंपनीवरती प्रशासन काय कारवाई करणार व या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. काय प्रकार आहे सांगा. मी संपत विश्राम कांडळ, जानोरी तालुका दिंडोरी. माझं क्षेत्र गट नंबर 580 593. त्यामध्ये 3 विहिरी आहे. त्या विहिरीला घेऊन नाला आहे. फ्रेशटॉप कंपनीनं त्यांचं केमिकल युक्त व दुर्गंधयुक्त पाणी नाल्यामध्ये सोडलं. ते आमच्या नाल्यापर्यंत आलंय. आमच्या विहिरीमध्ये ते उतरलंय, 2-3 विहिरीमध्ये. तर विहिरीतले मासे सुद्धा मेले आणि आमच्या गायी पण आजारी पडल्या होत्या ते पाणी, दुर्गंधयुक्त पाणी पिऊन. तेव्हा त्या कंपनीवर योग्य ती कार्य प्रशासनाने करावी आणि येणारं पाणी बंद करावे. म्हणजे शेतकऱ्याला शेती पण खराब होणार नाही आणि पाणी पण चांगल्या पद्धतीने मिळत. हेच पाणी पुढं मोठ्या नाल्यावरती बांधार आहे, त्या नाल्यामध्ये जाऊ राहिले. तिथं तर भरपूर क्षेत्र आहे त्या नाल्यामध्ये, बांधाराच्या नाल्यात. तिथं गेल्यानंतर त्यांची पण शेती खराब होणार आणि त्यांना पण पिण्याच्या पाण्याची अडचण येणार. आमच्या घरात लहानले पोरं आता हे पाणी पिऊन, दुर्गंधित पाणी पिऊन पोरं आजारी पडणार आहे, माणसं आजारी. सांगितलं नव्हतं का पाणी येतंय इकडं? त्यांना मागच्या वर्षी पण सांगितलं होतं. मागच्या वर्षी त्यांनी सोडलं, यंदा सोडलं. दरवर्षी सोडता येते. ते काय बोलले पाणी करतो बंद, म्हणजे बंद करतो असं सांगते, परत बंदच करते नाही. पाऊस सुरू व्हायच्या अगोदर 8-15 दिवस सुरू करण्याचं पाणी सोडायचं काम. येस मराठीसाठी अशोक निकम, दिंडोरी. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.